Hello friends, today we are going to learn the story The Mouse Merchant म्हणजेच उंदराचा व्यापारी. Before learning the story, first like this video and subscribe my channel and also share it to your friends. The Mouse Merchant. Once a rich merchant was scolding his lazy son. Lazy म्हणजेच आळशी मुलगा. एकदा एक श्रीमंत व्यापारी त्याच्या आळशी मुलाची चांगलीच खरडपट्टी काढत होता. I gave you so much money to start a business and yet you have not earned anything. मी तुला तुझा व्यवसाय सुरू करण्याकरता आतापर्यंत एवढे पैसे दिले आणि तरीही तू काहीच करू शकला नाहीस आणि काहीच पैसे कमावले नाहीस. यू आर गुड फॉर नथिंग म्हणजेच तू काहीच कामाचा नाहीस किंवा कुचकामी आहेस. लुक ॲट धिस डेड माऊस. या मेलेल्या उंदराकडे पहा. A capable man can start a business even with something as useless as this. म्हणजेच एक कार्यक्षम माणूस एखाद्या निरुपयोगी वस्तूपासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो. अगदी या मेलेल्या उंदरापासून सुद्धा व्यवसाय सुरू करू शकतो. सोमदत्त, who was a poor orphan boy, heard his words. ऑर्फन बॉय म्हणजेच अनाथ मुलगा. सोमदत्त या गरीब अनाथ मुलाने त्याचे हे शब्द ऐकले. He went in and requested the merchant. तो आत गेला आणि त्याने व्यापाऱ्याला विनंती केली. Please lend me this mouse as a capital and I will try my luck. Lend me म्हणजे मला उसना द्या. As a capital म्हणजेच भांडवल. My luck म्हणजे माझे नशीब. याचा अर्थ होतो कृपया मला हा उंदीर भांडवल म्हणून उसना द्या आणि मी माझे नशीब आजमावतो. The merchant burst out laughing. हे ऐकून तो व्यापारी मोठमोठ्याने हसायला लागला. But still he gave the mouse to Somdat and took the receipt that Somdat wrote out to him. रिसीट म्हणजे पावती. परंतु तरीही त्याने तो उंदीर सोमदत्तला दिला आणि सोमदत्तने त्याला लिहून दिलेली पावती घेतली. Somdat was walking down the street with the dead mouse in his hand. हातात तो मेलेला उंदीर घेऊन सोमदत्त असाच रस्त्याने निघाला होता. When another shopkeeper called him, "Come here, boy." त्याच वेळी दुसऱ्या एका दुकानदाराने त्याला बोलावले. इकडे ये मुला. I need the mouse to feed my cat. मला तो उंदीर माझ्या मांजराला खाऊ घालण्याकरता पाहिजे. I will give you 2 handfuls of gram for it. त्याकरता मी तुला 2 मुठी हरभरे देईन. सोमदत्त accepted the gram. सोमदत्तने ते हरभरे स्वीकारले. At home, सोमदत्त roasted the gram well. सोमदत्तने ते हरभरे घरी नेले आणि चांगले भाजले. Then he took a pitcher of water and stood at the crossroads with his gram and the water.
नंतर त्याने पाण्याची एक सुरई घेतली आणि घरी भाजलेले हरभरे आणि पाणी हातात घेऊन रस्त्यांच्या फाट्यावर उभा राहिला. ही वेटेड फॉर अ लॉंग टाइम. त्याने खूप वेळ प्रतीक्षा केली. इन द इव्हिनिंग वेन द लेबरर्स वेअर रिटर्निंग फ्रॉम द वूड. संध्याकाळी मजूर लोक जेव्हा जंगलातून परत येत होते, दे सॉ द बॉय विथ रोस्ट ग्राम अँड वॉटर. त्यांनी भाजलेले हरभरे आणि पाणी घेऊन असलेल्या त्या मुलाला पाहिले. सोमदत्त ऑफर्ड देम द ग्राम अँड वॉटर पोलाइटली. सोमदत्तने त्यांना नम्रपणे ते हरभरे आणि पाणी देऊ केले. बट वी हॅव नो मनी. परंतु आमच्याजवळ पैसे नाहीत. 2 sticks ऑफ वूड इज ऑल वी कॅन गिव्ह. आम्ही फक्त तुला लाकडाच्या 2 काठ्या देऊ शकतो. दॅट्स अ गुड पेमेंट फॉर द सिम्पल फेअर. या साध्या भोजनाकरता ही चांगली बिदागी आहे किंवा मोबदला आहे. एक्सक्लेम सोमदत्त. सोमदत्त म्हणाला. By accepting 2 sticks from each laborer, सोमदत्त collected a small bundle of sticks. प्रत्येक मजुराकडून 2 काठ्या घेऊन सोमदत्तने काठ्यांची एक मोळी गोळा केली. He took the bundle to the market. त्याने ती मोळी बाजारात नेली. Sold it and bought some more gram with it. ती विकली आणि त्या मोबदल्यात आणखी काही हरभरे विकत आणले. सोमदत्त did this every day. सोमदत्त असे दर दिवशी करू लागला. He became well known among the laborers. आणि तो मजुरांमध्ये चांगला मुलगा म्हणून प्रसिद्ध झाला. As the nice boy who offered tasty gram and refreshing water just for a couple of sticks. असा चांगला मुलगा जो केवळ 2 काठ्यांच्या मोबदल्यात चवदार हरभरे आणि ताजे ताजे पाणी देतो. Many of them began to buy his gram every day on their way back from the woods. आणि आता त्या मजुरांपैकी अनेक जण जंगलातून परत येताना त्याचे हरभरे दर दिवशी विकत घेऊ लागले. सोमदत्त got several bundles of sticks every day. सोमदत्तला दर दिवशी काठ्यांच्या मोळ्या मिळू लागल्या. बिकॉज नाऊ ही हॅड सो मेनी कस्टमर्स. कारण आता त्याला भरपूर ग्राहक मिळू लागले होते. Once when Somdath was selling the sticks in the market, he met a potter. एकदा बाजारात सोमदत्त त्या काठ्या विकत असताना त्याला एक कुंभार भेटला. He needed wood to burn in his furnace. त्याला आपल्या भट्टीत जाळण्याकरता लाकडे पाहिजे होती. In return for the sticks, he gave Somdath pots for his gram and few pitchers for the water. त्या काठ्यांच्या बदल्यात त्या कुंभाराने सोमदत्तला त्याच्या हरभऱ्यांकरता मातीची भांडी आणि पाण्याकरता थोड्या सुरया दिल्या. सोमदत्त डिड नॉट वेस्ट एनी मनी. सोमदत्तने कोणतेही पैसे वाया घालवले नाहीत.
He worked hard to sell the wood in the morning and the gram in the evening. तो सकाळी लाकडे विकण्याकरता तर संध्याकाळी हरभरे विकण्याकरता खूप मेहनत करू लागला. One day he had enough money to buy all the wood from the laborers. एक दिवस त्याच्याकडे त्या मजुरांकडून सर्वच्या सर्व लाकडे विकत घेण्या एवढे पैसे जमा झाले. He sold it at a good price in the market. त्याने ती लाकडे चांगल्या किमतीने बाजारात विकली. After some time, he even set up his own shop in the market. काही काळानंतर त्याने बाजारात स्वतःच्या मालकीचे दुकान सुद्धा उभे केले. He was always polite to his customers. तो त्याच्या ग्राहकांशी नेहमी नम्रपणे वागत असे. Some of them paid him cash while others paid him in kind. त्या ग्राहकांपैकी काही जण त्याला रोख पैसे देत असत तर काही जण त्याला वस्तूंच्या स्वरूपात किंमत देत असत. They gave him whatever articles they could offer. ज्या ज्या वस्तू त्यांना देता येऊ शकतील त्या त्या वस्तू ते त्याला देत असत. सोमदत्त always found some way of selling the articles to those who needed them. सोमदत्त नेहमीच त्या वस्तू गरज असलेल्या लोकांना विकण्याचा कोणता ना कोणता तरी मार्ग शोधत असे. After a few years, Somdatta became a wealthy merchant in the town. काही वर्षानंतर सोमदत्त त्या शहरातील एक श्रीमंत व्यापारी बनला. One day he asked the goldsmith to make him a small golden mouse. एके दिवशी त्याने एका सोनाराला त्याच्यासाठी एक लहान सोन्याचा उंदीर तयार करायला सांगितले. He took the mouse to the rich merchant. तो उंदीर त्या श्रीमंत व्यापाऱ्याकडे तो घेऊन गेला. I had borrowed a dead mouse from you as capital many years ago. बऱ्याच वर्षांपूर्वी मी तुमच्याकडून भांडवल म्हणून एक मेलेला उंदीर उसना घेतला होता. Today I have come to return it. आज मी तो तुम्हाला परत करायला आलो आहे. Please accept this golden mouse. कृपया हा सोन्याचा उंदीर स्वीकारा. The rich merchant was greatly surprised. तो श्रीमंत व्यापारी अत्यंत आश्चर्यचकित झाला. He was so impressed with Somdatta's business skills that he gave him his own daughter in marriage. सोमदत्तच्या व्यापारी कौशल्याने तो एवढा प्रभावित झाला की त्याने त्याच्या स्वतःच्या मुलीशी लग्न लावून दिले. Thus, Somdatta, who was a poor orphan boy, earned money and respect due to his intelligence, hard work and politeness. Intelligence म्हणजे बुद्धिमत्ता, hard work म्हणजे मेहनत and politeness म्हणजे नम्रता. अशा प्रकारे गरीब अनाथ असलेल्या सोमदत्तने त्याची बुद्धिमत्ता, मेहनत आणि नम्रता यांमुळेच पैसा आणि सन्मान मिळवला. It is not known whether the rich man's son learned any of the skills from सोमदत्त. पण त्या श्रीमंत माणसाचा मुलगा सोमदत्तकडून
काही कौशल्य शिकला की नाही ते काही समजले नाही. सो फ्रेंड्स, डू यू लाईक द स्टोरी? तुम्हाला गोष्ट आवडली का? आणि तुम्हीही नेहमीच इंटेलिजन्स, हार्डवर्क अँड पोलाइटनेस म्हणजेच बुद्धिमत्ता आणि मेहनत, नम्रता यांचा उपयोग करून आयुष्यामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल असं मला वाटतं. नाव वी लर्न द स्टोरी वेल. आता आपण बऱ्यापैकी गोष्ट शिकलेलो आहोत. यू हॅव टू डू प्रॅक्टिस ऑफ रीडिंग दिस स्टोरी ॲट युअर होम. तुम्ही ही गोष्ट वाचण्याचा घरी सराव करायचा आहे.